मैदानावर आपलं हार्दिक स्वागत आहे. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न विश्वजितचा, इथे मात्र रन मात्र एक मिळते. खातं उघडलं जात आहे. विश्वजित मात्रे ज्याला मात्र या मैदानावर खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे. आयकॉन खेळाडू असेल, तालुका निहाय स्पर्धा असेल, आदर्श पनवेल संघाकडून परवा खेळताना पाहिला आपण. यावेळेस हा चेंडू इथून मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली. खूप चांगली आणि प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज रोहन. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून मात्र पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली ती रोहननं. ओव्हर द विकेट ना, इथे मात्र बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. एज घेतल्यानंतर बॉल डिक्लेअर झोनमध्ये घेतोय आणि इथून मात्र एकच जावेल. गोलंदाज तयार. सुमितसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, कट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. यस, डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला, त्यामुळे 22च्या स्वरूपात ही रन मात्र मिळेल. सिंगल रन. चार धावा धावफलकावर प्रभावित केले रोहननं. यावेळेस मात्र थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू आपण पाहिला आणि इथून मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात. पार्थ 11 दापोली संघाची 4 धावा विदाऊट लॉस. खरं तर विश्वजित मात्रे अभ्या मैदानावर आहे, सुमित पाटील सारखा टॅलेंटेड क्रिकेटर मैदानावर आहे आणि त्यांच्या समोर मात्र रोहननं केलेली गोलंदाजी नक्कीच भाव खाऊन जाणारी आहे. सुरुवात मात्र कमालीची झाली ती दत्तगुरू वडाव टीमकडून. यानंतर सामना असेल अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि वाघ 11 तळोजा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल टॉससाठी या रायगडचा टायगर उस्मान पटेलचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस, बॉल ड्राईव्ह केला सरळ बॅटनं. यावेळेस मात्र एकच जाब येते, सिंगल रन ओनली. चांगली बॉलिंग होते, सुपर बॉलिंग, बिलकुल वाव दिला जात नाहीये. काय गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च आल्या होत्या रोहनच्या आणि आता मात्र गुड्डूनं सुद्धा चांगली सुरुवात केली. खरं तर दोनही दापोली संघ म्हटला की दोनही धुरंधर खेळाडू खेळपट्टीवर आहेत आणि असं असताना मात्र यावेळेचा चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चकलाय, व्हाईट बॉलचा इशारा. 1+1. थोड्याशा बिना मेहनतीच्या धावा मात्र मिळाल्या दापोली टीमला. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होते बदलाव. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 8 धावा, 8 रन्स ऑन अ बोर्ड. गुड्डू पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर विश्वजित मात्रे, अभ्या, एक सर्वोत्कृष्ट फलंदाज रायगड टेनिस क्रिकेट जगतातील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अभ्यासाठी हा बॉल. ओ, सरळ जाऊन चेंडू पाहायला गेला तर मिस केलाय. काहीसा फुल टॉस होता, तो यॉर्क करून घेतला. पंच इशारा करतात. रन मात्र मिळेल. डिक्लेअर झोनकडे चेंडू चाललाय.
सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 9 धावा. संथ आणि शांत गतीनं मात्र भारत 11 दापोली संघ पुढे चाललाय. अशीच शांतता राहिली तर हा सामना मात्र कठीण होईल. कमालीचा चेंज ऑफ पेस थोडासा, परंतु दिशा थोडीशी भरकटली. ती गुड्डूनं ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त निघाला, जास्त वळला हा बॉल. एक्स्ट्रा टर्न पाहायला मिळाला या चेंडूमध्ये, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अगदी बैठक शॉट आपल्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चकवलंय अभ्याला. लेग बायचा इशारा मात्र येतोय. आणि विश्वजित मात्रेची इनिंग जर पाहिली तर मात्र पाहायला गेलं तर थोडेसे चाहते निराश झाले असतील, कारण आत्तापर्यंत संपूर्णपणे गोलंदाजाची दादागिरी या मैदानावर या मॅचमध्ये वडाव संघाच्या पाहायला मिळाली. पहिल्यांदा रोहन आणि आता मात्र गुड्डू. धावा झाल्यात आत्तापर्यंत 11, ज्याच्यामध्ये एक्स्ट्राजमध्ये बऱ्याच धावा आपण पाहिल्या व्हाईट बॉलच्या स्वरूपात. मगाशी 2 याही ओव्हरमध्ये आपण पाहिल्या व्हाईट बॉलच्या स्वरूपात 3, लेग बायच्या स्वरूपात 2, अशा 5 धावा या व्हाईट एक्स्ट्राजमध्ये आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 1 एक्स्ट्राजमध्ये, म्हणजे 11 पैकी 6 धावा एक्स्ट्राजने आल्यात. फक्त 5 धावा बॅटच्या स्वरूपात आल्यात. विश्वजित मात्रे आणि सुमित पाटील दोनही दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर असताना दत्तगुरू वडाव संघांच्या गोलंदाजांची कामगिरी कौतुकास्पद आहे. यावेळेस मात्र शॉट आपल्यात होता, कुटप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय आणि हा पूल मात्र बऱ्याच नंतर मात्र सक्सेसफुल होतोय तो विश्वजित मात्रेचा. आणि फलंदाजाच्या बॅटमधून मात्र आलेल्या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 वर. आणखीन एक षटकार मात्र पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. मघासपासून शांत होता, अचानकपणे मात्र आमूलाग्र बदल झाला अभ्याच्या बॅटिंगमध्ये. आणि शेवटच्या 2 बॉलवर गुड्डूच्या 2 षटकार पडले आणि या 2 षटकारांना मात्र भारत 11 दापोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन अ बोर्ड. चेंडू द्यायच्यात. तर 2 षटकानंतर 23 धावा आल्या. शेवटच्या 2 बॉलवर 12 आल्यात. 6 धावा आपण पाहिल्या एक्स्ट्राजमध्ये आल्या होत्या, परंतु विश्वजित मात्रे मात्र पुन्हा एकदा लईमध्ये परतलाय. 23 धावा झाल्यात. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल गोलंदाज. समीरचा हा बॉल इथून मात्र पाहूया. प्रॉपर टायमिंग नव्हता. सुमितचा बॉल मात्र चाललाय. 1 धाव त्या ठिकाणी येईल. सिंगल रन. विश्वजित मात्रे ज्याच्या बॅटमधून मागच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आलेत, त्याच्यामुळे अचानकपणे स्कोर मात्र पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आणला तो अभ्याच्या या बॅटिंगनं. नेक्स्ट मॅच अजनबी स्पोर्ट्स ओवळे आणि बाग 11 तळोजा. दोन्ही टीम्स रेडी राहायचं. बिग फाईट, बिग मुकाबला. आजच्या दिवसामधील महामुकाबला तुमच्या समोर येईल. उस्मान पटेलचा संघ भिडेल. इथे मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह. ताकद चांगली आहे, टायमिंग चांगलं आहे आणि बॉल मात्र चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 इन अ रो. लगातार 3रा षटकार पडलाय तो विश्वजित मात्रेच्या बॅटमधून आणि अचानकपणे मात्र रौद्र रूप धारण केलंय त्या अभ्यानं. विस्फोटक इनिंग आता मात्र साकारत असताना भारत 11 दापोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. सुरुवातीला अडखळत खेळत होता, प्रचंड संघर्ष केला. पहिले आपण 6 चेंडू पाहिले तर 6 बॉलमध्ये अभ्याच्या फक्त 3 धावा आल्या होत्या, परंतु आता मात्र 3 बॉलमध्ये 3 षटकार आलेत.
शॉट ऑफ प्लेन टाकू टप्प्याचा बॉल पूल केलाय, पाहूया कुठे जाऊन पडलाय. आणि या सेटचा नाद बिग हिट, लगातार चौथा षटकार अभ्याच्या बॅटमधून मात्र येतोय. आणि आता मात्र विचार करण्यास भाग पाडले दत्तगुरू वडाव टीमला. या सलग आलेल्या 4 षटकारांनी पार्थ 11 दापोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. 36 धावांसाठी संघर्ष करत होता आणि आता मात्र धावांची बरसात इथे मात्र मांडले ती विश्वजित म्हात्रेनं. यावेळेचा हा फटका कव्हर्सला येतोय. एक्स्ट्रा कव्हरला टप्पा पडल्यानंतर नो चान्स फॉर धोनी. 4 रन चौकार येतोय 4 धावेनं. मागच्या 4 चेंडूंवर 4 षटकार आणि त्यानंतर मात्र चौकार. चाळीस जावा झाल्यात पाहता पाहता. 40 इट्स अ गुड टोटल बाय पार्थ 11 दापोली. इथे मात्र ऑन साइडला पाहूया विश्वजित म्हात्रेचा झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. सुटकेचा निश्वास टाकला असेल आता मात्र दत्तगुरू वडाव टीमच्या सगळ्याच खेळाडूंनी, कारण एवढा विस्फोटकता मात्र या इनिंगमध्ये होती. या विस्फोटकतेनं खऱ्या अर्थानं तारांबळ उडली होती दत्तगुरू वडाव संघाच्या सगळ्याच खेळाडूंची. आणि अखेरीस मात्र विश्वजित म्हात्रेला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज समीर. धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आहेत. आणि फार महत्वाची विश्वजित म्हात्रेची विकेट. पहिल्या 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा काढल्या होत्या विश्वजित म्हात्रेनं, परंतु जाता जाता 12 बॉलमध्ये तब्बल 31 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. 4 उत्तुंग षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने आपल्या टीमला मात्र सुस्थितीमध्ये पोहोचवलंय ते अभ्याच्या बॅटिंगनं. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र तडाखा. आडव्या बॅटनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर शिवतेजच्या बॅटमधून निघालाय हा एक विस्फोटक फटका षटकार. षटकाराच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावर. 46 ऑन बोर्ड. यस, चेंडूची मागणी केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होत्या. 10 बॉल पर्यंत सगळा खेळ व्यवस्थित सुरू होता वडाव संघाचा. शेवटच्या 2 बॉलवर मात्र गुड्डूच्या 2 षटकार आले, तिथून खेळ पालटला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या आणि आता मात्र एकट्या समीरनं 23 दिल्या. 46 धावा झाल्या. त्यामुळे मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना पार्थ 11 दापोली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. सुमित पाटील 5 बॉलमध्ये 3 धावा काढल्या सुमित पाटीलनं. बबलू आलाय. बबलूचा हा बॉल पुढे सरसावत फ्रंटफुटला येऊन पुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र रन कंप्लीट झाले. सिंगल रन. 47 रन्स ऑन बोर्ड. शिवतेज जितेकर आल्या आल्या मात्र पहिलाच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय या फलंदाजानं. उर्ध विकेटने गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू यस लेग स्टंप सोडून जातोय. ऑब्विसली व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर DK द्वारकानाथ चोरगे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय जीवन गावंड सर. KDH वाघिलोडा संघाचे अनुभवी खेळाडू आहेत. यावेळेस मात्र शॉट ऑफ प्लेन बॅकफुटला जाऊन पूल केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ओढलाय. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर शिवतेज जितेकरच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं पार्थ 11 दापोली संघाचं अर्धशतक धावफलकावर. तब्बल धावा झाल्या त्या आता मात्र 54 धावा. 54 धावा पाहता पाहता झाल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 दिल्या होत्या रोहननं. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र.
थोडासा फुलर लेंथ, इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. करा फिल्डिंग, पण अगोदर धावण्याची इच्छा नव्हती शिवतेजची. जसा चेंडू सुटला त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करणं पसंत केलंय. आणखीन एक धाव, 55 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आता मात्र आपण टॉससाठी या. बाग 11 तळोजा आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे. समोरच्या दिशेला सुमित पाटीलचा संघर्ष सुरूच आहे आणि इथे मात्र झेल दिलाय. आज मात्र म्हणावे तसे फटके बॅटमधून निघालेले नाही आहेत सुमित पाटीलच्या, आणि इथे सुद्धा थोडंसं मिसटायमिंग झालं आणि एक सोपा झेल देऊन सुमित पाटील परतलाय. सलामीवीर दोनही गारज झालेत, परंतु मी म्हणेन ही धावसंख्या प्रचंड मोठी झाली या मॅचमध्ये. 50+ ही धावसंख्या नक्कीच ही कदाचित विजयी धावसंख्या ठरू शकेल की काय, कारण या मैदानावर मात्र धावांचा पाठलाग करत असताना धावा काढणं तितकंसं सोपं नाही आहे. आणि अजूनही इथून पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विपुल जितेकर येतोय, यंगस्टार आहे या टीमचा. बबलू तयार. बबलूचा हा बॉल शॉर्ट मिड विकेटला. इथे मात्र थोडंसं पाहायला गेलं तर आउटफील्ड खराब असल्या कारणानं, परंतु ही एकच धाव यायला हवी होती. सर्कलमध्ये चेंडू होता. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. या 2 धावेनं टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57. आणि हा शेवटचा चेंडू यावेळेस मात्र पाहूया कुठे जाऊन पडलाय. आज मात्र शिवतेजच्या पद्धतीनं आल्यापासून आक्रमक रूप धारण केलंय. ही रन एकच मिळणार आहे, जास्त धावू नका. डिक्लेअर झोनकडे बॉल वळालाय आणि सिंगल रन मिळाली फक्त शिवतेजला, परंतु चांगले फटके शिवतेजच्या बॅटमधून निघालेत आजच्या दिवसामध्ये. या इनिंगमध्ये 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 58 या धावसंख्येवर. 59 धावांचं महाकाय असं आव्हान आता मात्र उभं टाकलंय. टॉस केला जातोय. बाग 11 तळोजा, उस्मान पटेल रायगडचा टायगर, त्याचा संघ मैदानामध्ये दिसेल आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे टॉससाठी या. तळोजा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. कालपासून या ठिकाणी उपस्थित आहे उस्मान पटेल. $59 रिक्वायर्ड, 59 करायच्यात. तर टॉस केला जाईल. बाग 11 तळोजा आणि अजनबी स्पोर्ट्स क्लब ओवळे. एका बाजूला आहे रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि दुसऱ्या बाजूला अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचा एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू रोशन मुंगाजी. 2 कॅप्टन मध्ये मात्र ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस केला जातोय विशाल जितेकर च्या शुभ हस्ते. काही नियम या मैदानावरचे समजावून देत असताना टॉसच्या वेळेस विशाल जितेकरला आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन आणि टॉस जिंकलाय अजनबी स्पोर्ट्स ओळे संघानं टॉस जिंकलाय.
उस्मान पटेलसाठी अगोदरच मॅच चालू होण्याच्या अगोदरच बरीच पारितोषिकं लागलेत. बॅटिंग करत असताना जर अर्धशतक झळकावलं 500 रुपयांचं पारितोषिक विशाल जितेकर आणि मयूर वाघमारेकडून 500. आणि बॉलिंग जरी टाकली, बॉलिंगला आला तरी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक मयूर वाघमारे यांच्याकडून. या अगोदरच पारितोषिकं लागलेत. फीज मॅचची टुर्नामेंटची फीज किती आहे त्याच्यामधून 500 तर वसूल होतीलच. बॉलिंग टाकली तरी 1500. ही चान्स चांगली आहे उस्मानला. हॅलो, 59ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला रोहन आणि दुसऱ्या बाजूला बबलू. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अभ्या विश्वजित मात्रे. रोहन आहे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला बबलू. श्री दत्तगुरू वडाव संघाची सलामीची जोडी. ओ फॉलो थ्रू मध्ये झेल जरूर होता. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक रन त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रननं खातं उघडलं जात आहे. आज थोडीशी खेळपट्टी फलंदाजांना सुद्धा पोषक झाले. पहिल्या 2 दिवसामध्ये पाहायला गेलं तर दिग्गज फलंदाज होते. पहिल्या दिवशी आपण पाहिलं आयकॉन खेळाडू सगळे दिग्गज खेळाडू खेळले. दुसऱ्या दिवशी तालुका निहाय स्पर्धा पाहिल्या, सगळे दिग्गज खेळाडू. परंतु एवढ्या धावा होत नव्हत्या. तो आज मात्र बामणडोंगरी संघ जसा आलाय, धावांचा उच्चांक इथे एकच धाव मिळणार आहे. स्ट्रोक चांगला आहे. फुल ग्राउंडला 6 दिले असते, परंतु या मैदानावर फक्त एकच धाव मिळेल. सिंगल रन ओनली. दोनही फलंदाजांनी आपापले खाते उघडलेत एक धावेनं. 59 करायचे आहेत, त्यामुळं 15ची सरासरी आहे. प्रत्येक षटकामध्ये वडाव टीमला 2 षटकार मारायचे आहेत आणि 2 षटकार येणं गरजेचं आहे. खरं तर वडाव संघानं पहिला गोलंदाज फक्त 4च धावांचं षटक टाकलं होतं. चार्ली बॉल्स घेऊन आपण लवकर इकडे यायचं आहे. इकडचे बरेचसे बॉल संपलेत. चांगला चेंडू होता यावेळेस आभ्याचा. आणखीन एक धाव. 59 करायच्या आहेत, त्यामुळे आता काही झालं तरी या पुढच्या 2 बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक हवा आहे तो वडाव टीमसाठी. वडाव संघ पेण वाशी विभागामधील हा संघ आहे. पेण तालुक्यामधील आज 2 संघ या मैदानावर खेळले. ड्राईव्ह केलाय अगदी पॉईंटकडे आहे. इथे मात्र एकच रन येत आहे. सिंगल रन ओनली. पहिला षटक ज्या पद्धतीनं वडाव संघानं गोलंदाजी केली होती, रोहननं 4च धावांचं षटक, अगदी त्याच पद्धतीनं विश्वजित मात्रेनं सुद्धा सुरुवात केली. या ओव्हरमध्ये एकही अजूनपर्यंत मोठा फटका येऊ दिला नाही आहे आणि हे फार गरजेचं होतं, कारण एकही मोठा फटका आला नाही तर पुढच्या 3 ओव्हर्समध्ये मात्र जर आपण पाहिलं तर आस्किंग रन रेट वाढेल. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडण्यात आतमध्ये येणार आहे. इथून मात्र हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. थोडंसं चांगलं षटक आत्तापर्यंत, यशस्वी षटक म्हणता येईल. 5 चेंडू 4च धावा आल्यात. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. हा चांगला फटका. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. त्या फटक्याची नितांत आवश्यकता होती.
ती दत्तगुरू वढाव टीमला आणि हा षटकाराच्या सहाय्यानं मात्र टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा. आणि आता मात्र येणारे 3 षटकं आणि 3 ओव्हर्समध्ये अजूनही जर विचार केला तर 49 हव्या आहेत. 15च्या सरासरीपेक्षा आता मात्र जास्त झाल्या, 16ची सरासरी म्हणावी लागेल. आणि इथून मात्र थोडंसं अशक्य असं आव्हान आहे, परंतु जर प्रयत्न केले ज्या पद्धतीने दापोली संघाने जे प्रयत्न केले शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये, खरं तर 10 बॉल्सपर्यंत धावसंख्या नव्हती दापोली टीमची, परंतु शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार आले दुसऱ्या षटकामधील आणि तिथून ज्या धावांना सुरुवात झाली तर धावांचा ओघ मात्र कायम ठेवला. विश्वजित मात्रेची धमाकेदार इनिंग आपण पाहिली, शिवतेजची विस्फोटक इनिंग आपण पाहिली आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या मात्र रचली गेली. शिवतेज जितेकर येतोय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका, रन एकच मिळेल, सिंगल ओनली. धावसंख्या 1 ने पुढे चालले ती 11 वर. 11 रन्स ऑन बोर्ड. शिवतेचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा वाईट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र फार चांगली बॉलिंग पाहायला मिळते, बिलकुल वाव दिला जात नाही आतापर्यंत. फलंदाजी सुद्धा चांगली झाली शिवतेजकडून, तर गोलंदाजीमधून सुद्धा आपलं योगदान देत असताना बघाशी शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. त्यावेळेचा हा चेंडू एज घेतल्यानंतर बॉल मागे चालला, डिक्लेअर झोनकडे एकच जावेल. प्रयत्न केले जातात परंतु हे प्रयत्न मात्र अजूनही तोकडे आहेत मित्र म्हणेन. कारण तिसरं षटक जे होतं वडाव संघाचं, त्या षटकामध्ये तब्बल 23 धावांचं षटक म्हणजे महागडे षटक हाताळलं गेलं होतं वडाप टीमकडून आणि तिथे थोडासा बॅकफुटवर सरकला होता संघ. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा फुलर लेन ड्राईव्ह केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा मात्र पूर्ण होतात. 2 रन्सच्या सहाय्यानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 रन्स. ओव्हर द विकेट ना शिवतेज. यावरचा बॉल इनसाइड एज घेऊन बॉल मागे चाललाय, एकच जाव येईल अशा पद्धतीनं धावा आल्या तरी अंतर गाठणं फार कठीण होऊ शकेल वढाव टीमला. पण चांगली बॉलिंग, 16 धावा झाल्यात, 59 धावा या मॅचमध्ये टार्गेट आहे वडाव संघासमोर. यावेळेचा ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका, इथून मात्र टप्पा पडल्यानंतर फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कमालीचा स्टॉप. कारण शक्यतो टप्पा पडल्यानंतर जर जम्प झाली नसती तर त्या सिच्युएशनला मात्र
असं समीकरण आहे. अजून धावा जर या ओव्हरमध्ये 2-1 षटकार अजून पडले तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये थोड्याशा आटोक्यामधल्या धावा राहू शकतात आणि तोच प्रयत्न आता मात्र करायला लागेल तो वडाव टीमच्या सलामीवीरांना. 31 धावा झाल्यात. स्कोर कार्डवर नाबाद सलामी दिली आतापर्यंत. इथे मात्र पुल करायचा होता. मिस्टामिंग स्ट्रोक. बॉल उंच गेलाय. बॉल हवेमध्ये. संदीप चव्हाण जातोय खाली. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बाद. ब्रेक थ्रू. पहिला धक्का बसलाय तो दत्तगुरु वडाव टीमला. आणि इथून मात्र अंतर आपण पाहिलं तर 9 चेंडू 28 धावा. काहीही झालं तरी या 3 बॉलमध्ये 2 षटकार येणं गरजेचं आहे. तर कुठेतरी 15-16 धावांचं जे आव्हान आहे ते आटोक्यामधलं राहू शकतो आणि तोच प्रयत्न इथून करायला हवा. आणि तो प्रयत्न जर यशस्वी ठरला तर या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये मात्र हे मॅच जिवंत ठेवू शकतील वडाव संघ. समीर येतोय. 9 चेंडू आणि 28 धावा. संदीप चव्हाण यावेळेचा हा चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा सापडलेला नाही आहे. डिक्लेअर झोनमध्ये 22चा इशारा येतो. एक धाव येते. धावसंख्या 1ने पुढे चाले. 32 धावा धाव फलकावर. 8 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 27 धावांची. या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले नाहीत तर मात्र वडाव संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमधील फार कठीण होईल. तर जसा सामना संपेल अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ टॉस जिंकलाय. आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. चाब्याचा चेंडू. इथून मात्र डॉट निघालाय. निर्धाव चेंडू. विजयाची आशा आता मात्र वडाव टीमसाठी थोडीशी धुसर होत असताना ड्राईव्ह केला. कार्पेट ड्राईव्ह. ऑफ ड्राईव्हचा फटका. सो आहे त्या ठिकाणी. एकच धाव येते. सिंगल रन ओनली. संदीप चव्हाण त्याचं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या त्या 33 धावा. 33 रन्स. 6 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावांची. 4 उत्तुंग षटकार मारून मात्र हा सामना जिंकावा लागेल जर वडाव संघाला या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर. त्यामुळं थोडंसं कठीण आणि अशक्यप्राय असं आता मात्र आव्हान होऊन बसलंय दत्तगुरु वडाव टीमच्या दृष्टिकोनातून. या ओव्हरमध्ये 15 धावा जरूर आल्या. ज्या रनरेट हवा होता तो या ओव्हरमध्ये आला. सर्वेश येतोय. पहिलाच बॉल यावेळेस सर्वेशचा वेगवान स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिलाच बॉलवर सीमा पार. चौकार. 4 रन. 5 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 22 ची. 22 रिक्वायर्ड. रिमेनिंग 5. बॉल पाहिजेत. थर्ड अंपायर उस्मान पटेल या सामन्याचा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल.
सर्वेश गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये उस्मान पटेल तळोजा पंच मागवलेत आपण. राऊंड विकेट हा बॉल. यावेळचा फटका समोरच्या दिशेला, इथून मात्र शिवतेजच्या दिशेनं हा चेंडू, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चांगला झेल टिपलाय, चांगला बॅलन्स केला, बॉल पुन्हा उडवला होता आणि पुन्हा पकडला आणि फलंदाज मात्र बाद. गुड कॅच. चार चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सर्वेश राईट आर्म राऊंड विकेट ना. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र वेगवान स्ट्रोक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सामन्यातल्या औपचारिकता बाकी आहे. अजनबी स्पोर्ट्स सोहळे आपण सज्ज राहायचं आहे. निर्णय काय घेतला अजनबी स्पोर्ट्स? यस फिल्डिंग. तर तळोजा टीमला करायची आहे बॅटिंग. उस्मान पटेल इन ॲक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळचा हा फटका वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा उत्तुंग षटकार. धावा आल्यात, थोड्याशा उशिरानं आल्यात, कारण इथून 16 धावांची अजूनही गरज आहे, परंतु संघर्ष मात्र केलाय वडाव टीमनं. आडव्या पॅटने यावेळेस अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका चालला डीप स्क्वेअर लेगला. सुमित पाटील वेगानं पोहोचलाय. औपचारिकता बाकी या सामन्याची, फॉर्मॅलिटीज बाकी आहे. नेक्स्ट मॅच अजनबी स्पोर्ट्स सोहळे टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि उस्मान पटेल बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होईल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीने मात्र पहिला सामना जिंकलाय तो पार्थ 11 दापोली. दापोली संघाचं मनपूर्वक अभिनंदन. चांगला खेळ मात्र